नमस्ते सर्वांना, मी सुनीता अवताडे. तर आपण आज मद्रासी कट ब्लाऊज ह्याचं कटिंग बघणार आहोत. ह्याला वन टक्स ब्लाऊज असं पण म्हणतात आणि मद्रासी कट असं पण म्हणतात. तर आपण आज हे छाती आहे 36, कंबर आहे 32, उंची आहे 13, गळा आहे 9.5, पुढचा गळा आहे 6.5, बाही आहे 5, दंडगेर आहे 6. तर आपण कसं कटिंग करायचं बघूया. तर आपली उंची आहे 13, 13 + 1 14, छाती आहे 36, 36चा चौथा 9, 9 + 1.5 10.5, 10.5 वरती मार्किंग केली. इकडं पण 10.5. तर आपण याचा चौकोन करूया. हा चौकोन कट करून घेऊया आपण. हा चौकोन कट केल्यानंतर आपल्याला आतली मापं टाकायची. तर सर्वात शेवटी तुम्हाला एक महत्त्वाची टिप्स देणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आपली शोल्डर आहे 5.5, कारण आपला मागचा गळा आहे 9.5, त्याच्यामुळे मी 5.5 घेतलेले आहे. जर आपला मागचा गळा जर खूप मोठा असेल तर शोल्डर 5 घेतली तरी चालते. हे आपलं डिपेंड आहे की आपला गळा, मागचा गळा उंचीला किती आहे, त्याच्यानुसार ही शोल्डर टाकायची असते. तर आपण हे गळा कमी असल्यामुळं, म्हणजे 9.5 असल्यामुळं मी 5.5 घेतलेला आहे आणि मुंडा देखील 5.5. तर हा चौकोन केलेला आहे आणि गळा रुंदी 2.5. जर माझा 10-11 गळा असता तर मी 2च गळा रुंदी घेतली असती, पण माझा गळा 9.5 असल्यामुळं मी 2.5 इंच घेतलेला आहे. तर गळ्याला उंचीला आहे 9.5, तर इथं 2.5 घेतलं, इथं 2.25 घेऊया. तर हा गळ्याचा चौकोन करून घेऊ आपण. तर गळ्याचा हा कोणताही आकार देऊ शकतो आपण. माझ्या आवडीचा गळा काढते मी. हा खालून असा गोल 1/2 इंच थोडंसं पुढं घ्यायचं असा, आणि नंतर हा मटक्यासारखा आकार द्यायचा. तर असा हा गळा खूप छान दिसतो. हा गळा तर आपण हे 1.5 इंच मुंड्याच्या तिथं, मागचा बॅक असल्यामुळं आपण 1.5 इंच घेतलं आहे. इथं 1.5 इंच शिलाई मार्जिन. हा मुंड्याचा आकार. तर हे आहे आपली बॅक साईड. आपण कट करून घेऊया. तर हा बघा असा खूप छान आहे गळा हा. तर ही झाली आपली बॅक साईड. शोल्डरच्या मध्यभागी हे मागचा टक्स, हा टक्सचा सेंटर पॉईंट,
ही झाली बॅक. आपण आता फ्रंट काढूया. फ्रंट काढण्यासाठी आपण ही बॅक अशी ठेवली तरी चालते, पण आहे असे कट करून घेऊया. हे आपण आपली ही गळारुंदी किती होती? 2.5. गळारुंदी सेम घ्यायची आहे मागं पुढं. हे 2.5. आपला पुढचा गळा किती आहे? 6.5. वरती 2.5, इथं पण 2.5. तर हा चौकोन करून घेऊया. आपला हा पुढचा. पुढे आपण पंचकोनी गळा केला तरी चालतो, तर मी हा पंचकोनी गळा करते. इथून स्ट्रेट, इथून असा. तर आता बघा, इथं बंद बाजूपासून 4 इंच आणि वरती 4.5 इंचावरती मार्किंग करायची आणि या साईडकडून 4.25. हा झाला आपला मेन टक्स. तर वरून हा शोल्डरपासून इथपर्यंत ह्याला टक पॉईंट म्हणतात. तर आपला बरोबर 9.5 आलेला आहे. तर मद्रासी कट असा म्हणजे एकच टक्स असतो त्याला. तर इकडं घ्यायचा 1/2 इंच आणि इकडं 1/2 इंच. तर हा मद्रासी कट आपला. ही कंबर आहे. कंबर किती आहे? 32. 32चा चौथा 8 प्लस ह्याला 1 इंच शिलाई मार्जिन 9 आणि 1.5 इंच. बरोबर 1.5 इंच शिलाई मार्जिन राहिलेला आहे. आणि हा आपला मागचा मुंडा होता, पण आपल्याला आता पुढचा मुंडा करून घ्यायचा आहे. तर हा 1/2 इंचाचा गॅप असायला पाहिजे. तर तुम्हाला म्हणलं होतं मी महत्त्वाची टिप्स सांगते. तर हा आपण 4 टक्सचा कसे टक्स मारतो त्या पद्धतीनेच आहेत, फक्त ह्याला एकच टक्स असतो. तर इथला टक्स आणि इथला टक्स आपल्याला कोणताच टक्स घ्यायचा नाही आहे, पण आपल्याला 1 इंच वरती आणि इकडं पण 1 इंच वरती. तर असा हा आपल्याला सेट द्यायचा आहे. तर असं हे आपल्याला असं गोल असं कटिंग करायचं आहे. कट करूया आपण. तर मुंडा कट करूया. हा पंचकोनी गळा पुढचा. आणि आपलं हे पुढच्या मेन टक्सचा टक पॉईंट.
तर हे बघा, हे आपला पुढचा पंचकोनी गळा. आणि आपण ह्याचे 2 भाग करूया, कारण हा फ्रंट आहे आपला. तर हे बघा, हा आहे फ्रंट. तर आपल्याला इथं एकच टक्स घ्यायचा आहे आणि कपड्यामध्ये ठेवताना आपल्याला हे असं सरळ सरळ न ठेवता थोडंसं क्रॉस ठेवायचं आहे. तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये हा मद्रासी कटचा फ्रंटचा भाग कपड्यावर कसा टाकायचा ते सांगते. तर आपलं हे मद्रासी कटचं मार्किंग झालेलं आहे. ही बॅक साईड आणि ही फ्रंट साईड. याला शोपट्टी नसते. आणि राहिला बाही, आपली बाही याला कोणतीही चालते. तुम्ही साधी रेग्युलर बाही मी कट करून दाखवलेली आहे आधीच्या व्हिडिओमध्ये. साधी बाही पण चालते, याला मेगा बाही पण चालते, फुग्याची चालते, बाहुबलीची चालते. सगळं कोणतीही बाही लावा तुम्ही, याला चालून जाते. तर असा हा मद्रासी कट ब्लाऊज खूप छान बसतो. आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू.